नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शेतून शेतकरी कुटुंबातून शिनी एवढं शिक्षण करून शिनी जर असं शासन किंवा पोलीस PSI असणारा कोण गोपाळ बदने ही जर असा अत्याचार करीत असेल तर ह्याच्यावर कठोर कारवाई करावी मोका अंतर्गत आणि त्याला फाशी शिक्षा व्हावी ही आमची विनंती आहे. बाकी काही नाही. मी मुलीचा मामा आहे त्या डॉक्टरांचा, तर अशी आमची कळकळीची विनंती आहे. त्याला फाशी दिल्याशिवाय ती सुधारणा होत नाही. असे अनेक अत्याचार होत राहतील. इथून पुढे तरी नाही सजा दिली तर ह्याला कुठेतरी बंधन असावा अशी आमची एक विनंती आहे सरकारला. दुर्दैवी घटना आहे. हे परिवार किमान 20 वर्षाने ह्या गावात राहत आहे. अखंड आपले बिकट परिस्थितीतून शिक्षण मुलीला करायला बाहेर पाठविलेलं होतं, पण त्याच्यावर आज जे परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे ह्याची प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या घरातल्या काय मदत करून मोकाका अंतर्गत त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची ग्रामस्थांच्या वतीने व एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही मागणी आहे. म्हणून खूप तीव्र नाराजीच्या भावना आहेत. ह्या सरकारवर पूर्ण अपयशी सरकार आहे असं मी माझ्या वाईट भावना आहेत. सरकारबद्दल, गृहमंत्र्याबद्दल वाईट भावना आहेत, ह्या प्रशासनाबद्दल वाईट भावना आहेत. कारण जर एवढा सुशिक्षित विद्यार्थी असा अत्याचार होऊन त्याच्यावर जर एवढ्या मृत्यूची वेळ कवटाळाची वेळ येत असेल तर ह्या राज्यामध्ये गोरगरिबांना शिक्षण शिकावं का नाही शिकावं याला कोण न्याय देईल? एवढ्या बिकट परिस्थितीमधून एवढ्या मुलीने एवढं MBBSचं शिक्षण पूर्ण करून मेडिकल ऑफिसर गव्हर्नमेंटला लागून जर त्या तशा विद्यार्थ्यावर जर असा अन्याय होत असेल तर मग गरीब माणसांनी जगावं की मरावं? त्यांना मोकाकाचा कायदा आणि फाशीची शिक्षा, आता दुसरा तर काही पर्याय नाही. जर द्यायचा असला सरकार न्याय देईल, नाहीतर असाच मोकाट सोडून आणखीन लोकांच्या गोरगरिबाच्या लेकरांशी असाच जीवनभर खेळ खेळत राहील आणि सरकार असंच बघ्याची भूमिका घेऊन बघत राहील. दुसरं काय करणार आहे? आणि गोरगरीब आम्ही करू तरी काय शकता त्यांच्या विरोधात? सरकारच्या विरोधात बोलणार तरी काय? आणि जर नसेल होत तर गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या, की दुसऱ्या कोणाला तरी सांभाळायला द्यावं गृहपद. त्यांच्या ज्याने सांभाळणं होत नसेल असं जर अत्याचार राज्यामध्ये आता रोजच्या रोज अशा काही ना काही अनैतिक घटना घडायला लागल्यात, मग त्याच्याबद्दल त्यांना नसेल सरकार पेलं होत तर मग त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्याच्या हातात सत्ता द्यावी.